राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सर्व काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। बुलढाणा जिल्ह्यातील 6,000वरती शेतकरी ई-केवायसी अभावी मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का? जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तात्काळ ई-केवायसी करा। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन। शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपत आल्यानंतर भाव 5,000 रुपयांपर्यंत गेल्या काही वर्षापासून सोयाबीनचे दर 4,000च्या पुढे गेले नव्हते। आता सोयाबीनच्या दरामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होताना दिसत आहे। राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने 5,000चा टप्पा ओलांडला। अजितदादांना भाजपाची धमकी, मागची पाने उलटली तर बोलताही येणार नाही। 17,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आक्रमक पवित्रा, सावरकर विचार, सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करत अजित पवार यांची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न। ई-पीक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी हैराण, रब्बी पिकांची नोंद होत नसल्यामुळे अडचण। शेतातील रब्बी पिकांची ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। शासनाने सक्तीची केलेली ई-पीक पाहणी प्रणाली तांत्रिक अडथळ्यामुळे कार्यरत नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी। युरियासाठी शेतकऱ्यांची परफाट, विक्रेत्यांच्या मनमानीमुळे शेतकरी हतबल तर सरकार प्रचारामध्ये व्यस्त। रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेले युरिया खत सध्या मिळत नसल्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत। खत विक्री प्रणाली ॲग्रिस्टॅकला जोडणार, अनावश्यक विक्री रोखण्यासाठी केंद्राने टाकली पावले। शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वाटप करणारी संगणकीय प्रणाली ॲग्रिस्टॅकशी जोडण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत। उसाला तुऱ्याचा विळखा, उत्पन्नाबरोबर उताराही घटण्याची शक्यता। अतिपावसापाठोपाठ प्रतिकूल हवामानाचे संकट, शेतकरी चिंतेत। मातीचे नमुने गोळा केल्यानंतर शेतकऱ्यांना होणार मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप। 4 लाखांचे उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची घाई। देशात साखर उत्पादनाचे शतक, डिसेंबर अखेर 118 लाख टन उत्पादन। देशामध्ये आतापर्यंत 118 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये हा आकडा 95 लाख टन होता। मोठी बातमी, पीक विम्याचे वाटप 15 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्यातच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। कांद्याच्या दरात घसरण, उत्पादक संकटामध्ये 15 भाड्यात क्विंटल मागे 700 ते 800 रुपयांनी दर घसरले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान। भारताची युरिया आयात दुपटीहून अधिक, देशांतर्गत उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे युरिया आयात दुपटीहून अधिक झाली। ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफ वाढीचा इशारा, भारताने रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यास अमेरिकेकडून पुन्हा एकदा भारतावरती टॅरिफसह निर्बंध लादले जाऊ शकतात। बुलढाणा, अकोला जिल्ह्यांमध्ये केळी दर स्थिरावले, 350 ते 950 रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर केळीच्या दरातील घसरणीमुळे सध्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। अजित पवारांनी पुन्हा मान्य केले, शरद पवार यांचे नेतृत्व, म्हणाले जे झालं ते गंगेला मिळालं। साहेबांचे नेतृत्व दूरदृष्टीचं, दादांनी दिले दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचे संकेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला देखील सध्या उधाण आले आहे। राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये जन औषधी केंद्र उभारा, केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या राज्य सरकारला सूचना। एसटीच्या ताफ्यात 8,000 नवीन बसेस दाखल होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती। महाराष्ट्रामध्ये पुन्हा वाढणार थंडी, सध्या जर बघायला गेलं तर थंडीचा जोर ओसरलेला जाणवत असताना आता पुन्हा राज्यामध्ये थंडीची तीव्रता वाढणार। गोड ऊसाची कडू कहाणी, ऊसतोड कामगारांच्या आर्थिक संरक्षण योजना तातडीने कार्यान्वित करा, धनंजय मुंडे। काँग्रेसचे 33 खासदार बिनविरोध, आमचे नगरसेवक झाले तर लोकशाहीचा खून, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर। लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती होणार वाटप, लाडक्या बहिणींना मिळणार दिलासा। हमीभाव कर्जमुक्ती बियाणे विधेयकाविरोधामध्ये फेब्रुवारीपासून देशव्यापी आंदोलन यात्रा, शेतकरी नेते डल्लेवाल यांची घोषणा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह कांद्याचे धोरण ठरवा, मोदींना पत्र, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच कांदा आणि त्याबाबतचे धोरण ठरवण्यामध्ये यावे अशी मागणी करणारे पत्र लोक आंदोलन न्यासातर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यामध्ये आले आहे।
कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे थकीत पैसे संक्रांतीच्या आधी द्या. छगन भुजबळ यांची मागणी. NCCF व नाफेडच्या मार्फत कांदा विक्री केलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पैसे थकीत असल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यामध्ये यावी अशी मागणी करण्यात आली. 70,000 कोटींच्या वादामध्ये तटकरेंची मध्यस्थी. अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चव्हाण यांच्यातील राजकीय कटुता आता कमी होणार असल्याची माहिती. शरद पवार यांना NDAमध्ये आणण्यासाठी आता अजित पवार यांचा पुढाकार. राजकीय चर्चेमध्ये सध्या उधाण आले असल्याचे चित्र. मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी अंतर्गत आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यांना मोठा दिलासा. आमदार सुरेश धस यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे 11 उपकेंद्रांमध्ये नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर. पीक विम्याचे वाटप 15 पर्यंत पूर्ण करावे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी यांनी आता 15 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये आली आणि त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम देखील याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे. 7-12 उतार्यावरती नाव लावण्यासाठी लाच घेणारा तलाठी. SBच्या जाळ्यामध्ये जामनेर येथील कारवाई. 4,000 रुपये घेताना रंगेहात पकडले. जारमेर येथील अपडेट बघायला मिळत आहे. विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे 5 एकरातील ऊस जळून खाक. वैजापूर येथील अपडेट असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार. अनुदानासाठी शेतकऱ्यांना चक्रा. पूर्णा तालुक्यातील 9,500 शेतकरी प्रतीक्षेत. शेतकऱ्यांना EKYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का? आम्हाला नक्की कळवा. कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये. CCI कापूस खरेदीसाठी जाचक अटी शिथिल करण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडला असून आता खरेदीसाठी जाचक अटी शिथिल करण्याची मागणी. 300 रुपयांनी सोयाबीनचे दर वाढले. सोयाबीन कुठपर्यंत जाणार? राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा बघायला मिळाली. आता घर बसल्या मिळू लागले 7-12 उतारे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. हेळसांड थांबणार. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना घर बसल्या 7-12 उतारा मिळणार. रब्बी हंगामामध्ये खत अनुदानासाठी 37,000 कोटींची तरतूद. चालू रब्बी हंगाम 2025-26 मध्ये केंद्र सरकार रासायनिक खत सबसिडीवरती 37,952 कोटी रुपये खर्च करण्याचा अंदाज सध्या बघायला मिळत आहे, जो 2025च्या खरीप हंगामापेक्षा 736 कोटी रुपयांनी जास्त आहे. महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रखडणार. शेतकऱ्यांना EKYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. आयुष्यमानचा लाभ फक्त रेशनधारकांना. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरिबांसाठी ठरत आहे वरदान. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी वरदान ठरणारी योजना असली तरी प्रत्यक्षामध्ये आयुष्यमान कार्ड मिळवताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. योग्य खत व पाणी व्यवस्थापन केल्यास एकरी 150 टन ऊस उत्पादन शक्य. सध्या जर बघायला गेलं तर प्रसिद्ध ऊस उत्पादक नवनाथराव गायकवाड यांचे प्रतिपादन बघायला मिळत आहे. राज्यातील सहकारी कारखान्यांची झाडाझडती. NCDCचा आदेश. कर्जाचा दुरुपयोग झाल्याचे उघड आले असून आता राज्यातील सहकारी कारखान्यांची झाडाझडती बघायला मिळत आहे. NCDCचा आदेश. PM कुसुम योजनेमध्ये महाराष्ट्र टॉपवरती. सर्वाधिक 11,21,000 शेतकऱ्यांनी घेतला लाभ. 2025-26 मध्ये महाराष्ट्रामध्ये 1,363 रुपये खर्च. सध्या जर बघायला गेलं तर PM किसान योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य हे सध्या टॉपवरती आहे.
शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या 7/12ची नोंद पोर्टलवरती अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. त्याचबरोबर हप्त्याच्या लाभासाठी ई-KYC करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. ई-KYC केले नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या. उद्धव ठाकरेंचा जीव मुंबई महानगरपालिकेतच अडकला. जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचे जोरदार टीकास्त्र बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकला अशी टीका आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती केली. स्वर्गीय विलासरावांचा राज्याच्या जडणघडीमध्ये मोठा वाटा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूरमध्ये वक्तव्य वादानंतर डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. सध्या जर बघायला गेलं तर विलासरावांचा राज्याच्या जडणघडीमध्ये मोठा दावा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 12,38,00,000 रुपयांची मदत जाहीर. शेतकऱ्यांना दिलासा. सध्या जर बघायला गेलं तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकारच्या माध्यमातून विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा. पीक भरघोस पण भाव कमी. शेतीच्या सकल मूल्यवर्धनामध्ये घटीचा अंदाज. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती संकट. तर शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.